सध्या शासन फक्त जिथं गर्दी तिथं दर्दी असला प्रकार झालेला आहे. कारण सध्या कोणताही निर्णय घेण्यामध्ये ते 10 वेळा विचार करत आहेत आणि हे कमी की काय? म्हणून आता जिल्हानिहाय शिक्षक भरतीला सुरुवात सुद्धा कशी झाली, कानामागून आली आणि तिकीट झाली, हे आपल्याला समजायला वेळच लागणार आहे. समजलंही नाहीये की जिल्हानिहाय शिक्षक भरती कधी सुरू झाली. जी-आर वरती जी-आर काढून शासनानं मात्र रोज एक आंदोलन, रोज एक मोर्चे, त्याला निवड देताना, त्याला नाही देताना, पाठीमागचा जी-आरचं उल्लंघन असं करत असताना शिक्षक भरती कायद्याच्या कचाट्यात अडकलेली आहे आणि कोर्टात गेल्यावरती अजून ती जास्त अडकलीच जाते, म्हणजे त्याच्यातून मार्ग निघत नाहीये. सो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जे भावी शिक्षक आहेत किंवा जे शिक्षण सेवक म्हणून काम करत आहेत सर्वांनाच माझी रिक्वेस्ट आहे, मित्रांनो, आपलं संघटन फार गरजेचं आहे. तथा असे हजारो कारणं शासन देईल आणि शिक्षक भरती करून घेईल आणि जे हजारो शिक्षक आपले वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत त्यांच्या तोंडाला पाणी पुसलं जाईल, पानं पुसली जातील आणि नंतर मात्र दुसरं सरकार आल्यावरती त्याच्यापुढे अजून क्वेश्चन मार्क उभा राहू शकतं. रिसेंटली जी काही बातमी मिळत आहे त्याच्यानुसार कदाचित प्रशासन चेंज झाल्यावरती अधिकाऱ्यांची सुद्धा बदली होऊ शकते. मग मित्रांनो, आपल्या भरतीचं फ्युचर काय, याच्यासाठी सारासार विचार व्हायला हवा. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आता सतत अधिकारी काय बोलत आहेत त्यांचे रेकॉर्डिंग सुद्धा ऐकत आहात. याच्यानुसारच आपल्याला शिक्षक भरतीविषयीची अनास्था दिसते, परंतु या सर्वच वातावरणाचं पॉझिटिव्ह वातावरणामध्ये रूपांतरित होऊ शकतं आणि त्याच्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. तर इथून पुढच्या राहिलेले टप्पे असतील त्यांना पुढच्या जूनपर्यंत नियुक्ती मिळेल का, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. आणि जर यांना नियुक्ती हवी असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. सर्वांना नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबद्दलचे अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत आणि आता शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जवळपास संपलेला आहे आणि दुसरा टप्पा सुरू होत आहे. हे होत असतानाच शासन मात्र गोत्यात येत आहे की काय असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की जे काही प्रस्तावित निर्णय होते ते होण्याऐवजी, पुढील शिक्षक भरतीचा टप्पा होण्याऐवजी आता निवडणुकाच्या काळावरती मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत आणि शालेय विभागातून जी-आरवरती जी-आर निघत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळी आंदोलनं होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिक्षकांचे थवेच्या थवे आक्रोश मोर्चा काढत आहेत आणि यावरती नक्की कोणता डिसिजन घ्यावा. आणि त्याचबरोबर गावागावात शिक्षकांची हजारो पदे भरली जात आहेत आणि त्याचवेळी पुढील टप्प्यामध्ये 10% पदभरतीची कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर तिसरी टेटसुद्धा वेळेवरती घेऊ असंही आश्वासन दिलं जात आहे. आणि मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती काही ठिकाणी सुरूही झालेली आहे. त्याला विरोध होत असताना सध्या त्याच्या जी-आर मॉडिफाय करून सुद्धा आलेला आहे. परंतु सध्या शालेय विभागात चाललंय काय हे समजणं फार महत्त्वाचं आहे. एकतर शिक्षक पदभरती पुढील आचारसंहितेच्या पूर्वी होणार आहे का, आचारसंहितेच्या नंतर कधीपर्यंत होणार आहे, हे याची क्लॅरिटी हवी. किंवा कंत्राटी शिक्षक भरती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून शिक्षक भरले जात आहेत त्यांच्यानुसारच शाळा चालवल्या जातील असं डिक्लेअर करणं गरजेचं आहे. परंतु सरकार तसं करत नाही आहेत, कारण आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. 5, 10, 12पर्यंत आचारसंहिता कधीही लागू शकते आणि त्याच्यामुळे जनहिताचे निर्णय जरी घेत असले तरी आम्ही एवढं शिक्षण घेतलेलं आहे, मग आमचा त्या शिक्षणाचा फायदा काय, तीमध्ये डिटेलमध्ये चर्चा करूयात. चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब, बेल आयकनला क्लिक करून ठेवा आणि हो, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. मित्रांनो, सध्या 5 सप्टेंबरचा काळा जी-आर रद्द व्हावा यासाठी सरकारनं मॉडिफाय करून दुसरासुद्धा जी-आर आणल्याचं आपण पाहिलेलं आहे. प्राथमिक संघटनांचा सध्या जिल्हा स्तरावरती मोर्चे चालू आहेत आणि तिथून जी संच मान्यतेच्या अटी आहेत त्या कमी करण्यासाठी, त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक भरतीचा जो जी-आर आहे तो पहिला असेल दुसरा असेल तो रद्दच करण्यासाठी त्यांचं आंदोलन होत आहे. आणि या धर्तीवरती आपण पाहतोय की जवळपास तर हजारो शिक्षक अतिरिक्त होताना दिसतात. ही सध्याची वास्तविकता आपल्या
समोर आहे, त्यामुळे नवीन संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी आपल्याला दिसते आणि शिक्षकांनी विराट मोर्चे काढलेले आहेत, जिल्ह्यावाईज जिल्हा अगदी दणाणून सोडलेले आहेत. त्याचबरोबर कंत्राटीकरणाला शिक्षकांचा विरोध आहे, त्यामुळे या बाबतीमध्ये घोषणाबाजी सुद्धा होत आहे. एवढं सगळं होत असताना म्हणजे याला सगळ्याला कमीच म्हणून काय, यामध्ये भर पडलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतून जे सध्या शिक्षक भरती सुरू आहे त्याच्यानुसार सुद्धा त्याचा शिकाऊ शिक्षक शाळेमध्ये भरले जात आहेत. आता आपण ही बातमीच पाहतोय की जवळपास 450 जागा याच्या थ्रू प्राथमिक शिक्षण विभागा भरला जाणार आहे. बरं ठीक आहे, ह्या जरी जागा कंत्राटी तत्वावरती असल्या तरी 6 महिन्यासाठी या जागा आहेत आणि आपल्याला शालेय विभाग सांगतंय की आम्ही लवकरात लवकर 10% पदभरतीची कार्यवाही सुरू करू. SCBC आरक्षणामुळे ते आता सध्या तपासणी, चेकिंग ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत आणि मग तिसरी टेट पण घेणार आहेत. मला सांगा, एकदा जर 6 महिन्यासाठी शिक्षकाची नियुक्ती केली तर ते 6 महिने घेणारच आहेत. इन शॉर्ट म्हणजे काय, जे दुसरा टप्पा आहे तो लवकरात लवकर व्हावा याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, आपण आंदोलनं करत आहोत, मोर्चे काढत आहोत. परंतु शालेय विभागाचा असा एक मानस दिसतोय की या शिक्षकांची नियुक्ती आहे ती कदाचित शिक्षक भरतीला कुठंतरी ब्रेक लागला की काय हा क्वेश्चन मार्क आहे. कारण लक्षात घ्या की ही पण आपण न्यूज पाहतोय की जरी आता या जो सुधारित कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय आहे त्याच्यामध्ये जरी DED BEd अभियोग्यता धारकांना घेण्यात असलं, कमाल किमान वयोमर्यादा जरी असली तरीसुद्धा आत्ताची जी नेक्स्ट पदभरती आहे त्याचं काय, जर शिक्षकांची पदं भरली तर मित्रांनो ही भरती होईल का? म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटतं की या चॅनलवरती खूप सारे निगेटिव्ह मेसेजेस तुम्हाला येतात, पण तुम्हाला काय वाटतं याच्यातून पॉझिटिव्हिटी काय दिसते? कारण मित्रांनो सध्या शासनाला भरती करायचीच का काय, की फक्त निवडणुकीच्या काळामध्ये एक नवनवीन निर्णय घेऊन फक्त जनतेला खुश करण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत. मग ज्या शिक्षकांनी पदव्यावर पदव्या घेतलेल्या आहेत त्यांचं काय, की ज्यांच्याकडे म्हणजे तेवढे प्रॉपर क्वालिफिकेशन नसताना सुद्धा आज ते शाळेवरती शिकवणार आहेत. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या ह्याला काय म्हणायचं. आणि शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा याच्यावरती जर बोलायचं झालं तर मित्रांनो सध्या रयत नवनियुक्त शिक्षकांची परवड वेगळीच आहे. तिथे मात्र ते अभियोग्यताधारक आहेत. 6 महिने झालं प्रतीक्षेची नियुक्तीची वाट पाहत असताना सुद्धा आज त्यांना नियुक्ती मिळत नाही आहे. त्यांचं समायोजन होण्याची शक्यता दाट वर्तवली जाते. तसं शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आपले शालेय आयुक्तांना सांगितलं आहे. तो त्याच्यावरती काय निर्णय येतो हेही विचार करणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये 21,000 पदभरतीची मान्यता देण्यात आली असताना सुद्धा आता 19,000 जवळपास पदं भरलेली आहेत. अजूनही हे 2-3 हजार पदं अजून ते रिक्तच आहेत, ते सुद्धा अजून भरणं त्याच्यामध्ये जरी काही रिपीटेड जरी झाले असले तरी ती वेगळी गोष्ट आहे. परंतु तुम्ही याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे की नक्की शिक्षक भरती, पुढील शिक्षक भरती दुसरी टेटवरची असू दे किंवा तिसरी टेटवरची असू दे होणार तरी कधी, आणि या संदर्भात शासनाला जाब विचारणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आचारसंहिता लागतेच आणि एकदा आचारसंहिता लागल्यावरती याच्यावरती कितपत काम होणार आहे, सरकार कुठलं येतंय त्याच्यावरती सुद्धा पुढचे जे काही निर्णय असतील ते डिपेंड असणार आहेत. मित्रांनो मला एकच या माध्यमातून सांगायचं आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सध्या शिक्षक भरती होते. सगळं मान्य आहे. अर्थातच विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार आहे, बालकाचा शिक्षण अधिकार, त्याच्यानुसार कायद्यानुसार त्यांना शिक्षण गरजेचं आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी शिक्षक देणं ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरकारचाच सावळा गोंधळ चालू आहे. नक्की आतापर्यंत किती GR काढले, किती आश्वासनं दिली, कुठला GR कधी काढला, 10 ऑक्टोबरचा कोणता, 13 ऑक्टोबरचा कोणता, 5 सप्टेंबरचा कोणता, म्हणजे ॲक्च्युली लिटरली. आणि याच्यामध्ये सर्वात भरडले जातात ते म्हणजे गुणवत्ताधारक शिक्षक, ज्यांनी दुसरी टेट दिली आणि ते वाट पाहत आहेत किंवा ज्यांना कमी मार्क्स आहेत, त्यांना वाटते की तिसऱ्या टेटमध्ये माझं काहीतरी होईल, त्यांचं सुद्धा याच्यामध्ये फक्त भरडले जात आहेत. त्यामध्ये सध्या साधन ची पदं देण्यात यावीत यासाठी सुद्धा आपण मंत्रालयामध्ये शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या मागणी केलेली आहे. आता त्याला काय यश येतंय किंवा ती किती लवकर पदं अनफ्रीज होतात हे सुद्धा पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो काहीही झालं तरी सध्या SCBCमुळे या प्रोसेसला जवळपास अजून वेळच लागणार आहे. हे जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे
त्यामध्ये प्रशिक्षणार्थीची थेट निवड करण्यामुळे गावागावात हजारो पदे भरली ऑलरेडी गेलेली आहेत. त्याचबरोबर कंत्राटीकरणामुळे सुद्धा एवढं जरी केलं तरी सुद्धा आजही आपण पाहतोय की हजारो शिक्षक आहेत ते म्हणजे अतिरिक्तच होत आहेत आणि हे कुठंतरी थांबवण्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यासाठी शिक्षकांवरती दबाव आहे, परंतु शिक्षकांनी स्वतःचा मानस सोडलेला नाही आहे आणि ते याच्यावरतीच ठाम आहेत. आणि थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्ट.